वेळ सायंकाळची, लांब लांबपर्यंत रुग्णालय नाही. गाव शेतापासून 5 किलोमीटर अंतरावर. तिला वेदना असह्य होत होत्या. व्यवसायाने मेंढपाळ असल्यामुळे गाव पूर्णपणे नवीन. काय करावं कळत नव्हतं. अशातच शेताकडे येणाऱ्या एका व्यक्तीने एका सामाजिक कार्यकर्त्याला फोन केला. अजय ढोक तात्काळ गावाच्या आरोग्य केंद्रात जाऊन शारदा नावाच्या पारिचारिकेसोबत धावून आले. साडीचा पडदा बनवला, महिलेला बैलगाडीवर टाकले आणि थेट शेतातच एका गर्भवती महिलेची प्रसूती झाली. ही घटना घडली आहे वाशिम जिल्ह्यातल्या इंजोरी नावाच्या गावाजवळ. झालं असं की शेतात पाल ठोकून राहत असलेल्या मेंढपाळ महिलेला अचानक प्रसूती कळा सुरू झाल्या. जवळपास वैद्यकीय सेवा नव्हती. सामाजिक कार्यकर्ते अजय ढोक यांना महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजताच तात्काळ त्यांनी आरोग्य केंद्र गाठलं. सोबत परिचारिका आणि वैद्यकीय साहित्य घेऊन शेताच्या दिशेने त्यांनी धाव घेतली. आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांना माहिती देऊन 2 आशा वर्कर महिलांनाही त्यांनी शेतात बोलावून घेतलं. महिला अशक्त असल्याने बेशुद्ध पडली. दवाखान्यात नेण्यासाठी रुग्णवाहिका आवश्यक होती. मात्र शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने रुग्णवाहिका येण्यास बराच वेळ जाणार होता. शेवटी मोठ्या प्रयत्नाने बेशुद्ध झालेल्या महिलेला शुद्धीत आणून महिलेची प्रसूती झाली. समाजसेवक अजय ढोक यांच्या शहाणपणाने आणि परिचारिकेच्या तत्परतेने आई आणि बाळाला जीवनदान मिळालं. या कामगिरीबद्दल आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनीही समाजसेवक व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचं कौतुक करून त्यांचा सत्कार केला. राज्यभर अशा अनेक घटना घडत असतात. कधी गावातून रुग्णालय गाठायला उशीर झाल्यामुळे चंद्रपुरातल्या गर्भवती महिलेचा मृत्यू होतो, तर कधी नंदुरबारातल्या गर्भवती महिलेला कापडाची झोळी करून पायी मोठा पल्ला गाठत रुग्णालयात नेलं जातं. आधुनिक जगाच्या दुसऱ्या बाजूला अशा घटना वारंवार घडत असतात. अशा घटनांविषयी तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. झका खान सोबत छाया काविरे, मुंबई तक, वाशिम.